नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपल्याला बोलायचं आहे ते नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल। आपल्याला माहिती की काल शिर्डीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये जाऊन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित, कारण ते नगरचे आहेत, निळवंडे धरण आणि अनेक प्रकल्पांचं उद्घाटन किंवा शुभारंभ हा पंतप्रधानांच्या हस्ते झाला। त्यावेळी व्यासपीठावरती एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री हजर होते आणि त्यावेळी मोदीजींनी शरद पवारांवर टीका केली। ते असं म्हणाले की कृषी मंत्री म्हणून त्यांनी काय केलं, म्हणजे थोडक्यामध्ये काय दिवे लावले शरद पवारांनी, असंच त्यांना म्हणायचं होतं। म्हणजे शरद पवार यांनी जवळजवळ काहीही केलं नाही, ते कर्तृत्व शून्य आहेत असं त्यांना म्हणायचं असतं। ही मोदी यांची खास शैली आहे। मोदी जिथे जिथे जातात तिथे तिथे जो मोठा नेता असतो किंवा विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या वेळी किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळी अशोक गेहलोतांवर टीका करणार राजस्थानमध्ये जाऊन, भूपेश बघेल यांच्यावरती टीका करणार छत्तीसगडमध्ये जाऊन, तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्यावर जाणार टीका करणार तिथे जाऊन, दिल्लीमध्ये जेव्हा निवडणुका होता तेव्हा अरविंद केजरीवाल यांच्यावरती त्यांनी घणाघाती आरोप केले होते। निवडणुकीच्या हंगामामध्ये असे आरोप होतात, पण ते आरोप करताना त्या माणसांनी काहीही केलं नाही हे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी सांगतात तसं आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी, अगदी वाजपेयींनी सुद्धा अशा प्रकारची टीका केलेली नव्हती जशी मोदीजी करतात। आणि त्यामुळे मोदीजींनी ही टीका केली, पण ती टीका ते करत असताना ज्यांचं दैवत आहे शरद पवार, ज्यांच्या हृदयात शरद पवार 24 तास वास करून आहेत, जे त्यांचे काका आहेत, आदरणीय आहेत, माननीय आहेत, ते अजितदादा पवार जवळजवळ मान खाली घालून बसले होते। हे आपण लक्षात घ्या, तरी सुद्धा ती त्यांचे दैवत आहेत। एखादा माणूस असता तर त्यांनी त्यानंतर ताबडतोब टीका केली असती, पण ज्यांनी संपूर्णपणे गुलामी स्वीकारली भारतीय जनता पक्षाचे ते अजितदादा पवार शांत होते। नेहमी ते म्हणतात की एक घाव आणि 1-2 तुकडे, आणि माझ्या काकांवर केलेली टीका सहन केली जाणार नाही असं कित्येक वर्षे जे म्हणत होते। गोपीचंद पडळकर असो किंवा अन्य लोकांना सुनावत होते, ते मोदी यांच्या उपस्थित खाली मान घालून बसले। दुसरी गोष्ट अशी की राधाकृष्ण विखे पाटील आधी काँग्रेसमध्ये होते, विरोधी पक्षनेते होते, एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते, ते आता हे दोघंही सत्तेत आहेत। राधाकृष्णजी हे भाजपमध्ये आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा प्रवरा सोसायटीमध्ये विजेची थकबाकी कशी ठेवली किंवा त्यात काय काय गैरव्यवहार केले हे अजितदादा सांगत होते। हे सगळे एका लाईनीमध्ये शेजारी शेजारी सुखाने नांदत होते। राधाकृष्ण विखे पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री असताना, म्हणजे लोकशाही आघाडी सरकारमध्ये जेव्हा ते भाजपमध्ये नव्हते तेव्हा त्यांनी काय काय गैरव्यवहार केले यावर टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती। अजितदादा पवार यांनी काय काय उद्योग केले त्याचे बैलगाडी पुरावे हे देवेंद्र फडणवीस सादर करत होते। तेच आता त्यांच्याबरोबर आलेत आणि निळवंडे धरणाच्या तिथे त्या पाण्यामध्ये सगळे ते पुरावे त्यांनी लोटून दिलेले असावेत बहुतेक। अशा प्रकारे राधाकृष्ण विखे पाटील आणि फडणवीस यांनी नव्या मुंबई सिडकोमध्ये काय काय उद्योग केले, कथित काय व्यवहार केले, त्यावरती टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते असताना केली। हे सगळं आता निळवंडे धरणाच्या पाण्यात सगळं वाहून गेलेलं आहे असं आपण समजूया। आणि काय उरलंय त्याच्यामध्ये तर फक्त शरद पवार यांच्यावर टीका। 2.5 जिल्ह्यांचे जे केवळ नेते आहेत अशी सातत्याने टीका भाजपचे सर्व नेते करतात। त्यांची एवढी गंभीर दखल पंतप्रधान, विश्वगुरू, सगळ्या जगाचा नेता, सर्वोच्च नेता, सगळ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा नेता, मग 2.5 जिल्ह्यांचा नेता असलेल्या शरद पवारांवरती का बरसतात ते, हा मला पडलेला प्रश्न आहे। पण ठीक आहे, त्यांनी टीका केली, त्यांच्यावर जबरदस्त टीका केली की कृषी मंत्री म्हणून त्यांनी काहीही केलं नाही। पण त्याच कृषी मंत्र्यांना, माजी कृषी मंत्र्यांना सहकार आणि कृषी या खात्यातल्या त्यांनी जी कामगिरी केली त्या कामगिरीबद्दल पद्मविभूषण किताब हा मोदी सरकारने दिला। ही पहिली गोष्ट। मोदीजी जेव्हा मुख्यमंत्री होते
तेव्हा मला शरद पवार कसं मार्गदर्शन करत, कसं सहकार्य करत याचा त्यांनी वारंवार गौरव केला आहे बारामतीत येऊन. आणि त्यांचे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तो जयंत पाटील यांनी तो सगळा व्हिडिओ ट्विट केला आहे, त्यामुळे मी त्याबद्दल परत सांगत नाही. परंतु त्याशिवाय सुद्धा शरद पवार यांची करंगळी पकडून मी सगळे राजकारणातले धडे घेतले असं नरेंद्र मोदी म्हणाले. शरद पवारांना कदाचित असा प्रश्न पडला असेल की मी जे धडे दिलेच नव्हते ते त्यांनी कसे काय घेतलेत. म्हणजे ईडी आणि या सगळ्या यंत्रणांचा गैरवापर करावा, विरोधी पक्षांना तुच्छ लेखावं, घटना संविधान या सगळ्यांचा सन्मान करू नये, ते सगळं पायदळी तुडवावं, हे मी बाबा मोदीजींना कधी सांगितलं असा पवार साहेबांना प्रश्न पडला असेल. पण अनेक धडे विश्वगुरूपासून आता देवेंद्र फडणवीस गिरवत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचा कित्ता ते गिरवत आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे विखारी टीका करणं, विरोधी पक्षांशी सरोख्याचे संबंध न ठेवता विखारी टीका करणं, हे जे मोदीजींचं जो वैशिष्ट्य आहे ते देवेंद्र फडणवीसांनी आत्मसात केलं आहे. हाही भाग आपण आता सोडून देऊया. पण शरद पवारांनी काहीही केलं नाही असं आपण जे म्हणतायत त्याला धरून मी काही गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टी अशा की पहिली गोष्ट म्हणजे शरद पवारांच्या काळात काय घडलं किंवा काय घडलं नाही, हां, आता ते आकडेवारीनिशी सांगणं भाग आहे. गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन या हमी भावामध्ये शरद पवारांच्या काळात दामदुपटीने वाढ झाली. आपण आता पर्सेंटेज सांगतो. 10 वर्षे कृषी मंत्री असताना शरद पवार तांदूळाच्या हमी भावात 138%, गव्हाच्या 122%, कापसाच्या 114%, ऊसाच्या 188%, हरभऱ्याच्या 121%, सोयाबीनच्या 198%, मक्याच्या 159% आणि तुरीच्या भावात 216% हमी भावामध्ये वाढ झाली. आणि शरद पवारांनी हमी भावात वाढ केल्यामुळे त्या UPAच्या काळामध्ये कृषी उत्पादन वाढलं. सकल देशांतर्गत उत्पादन कशामुळे वाढलं तर कृषीची वाढ झाल्यामुळे मागणी वाढली शेतकऱ्यांची. शेतमजुरांच्या सुद्धा वेतनामध्ये वाढ केलेत मनमोहन सिंग सरकारने शरद पवारांच्या काळामध्ये. आणि त्यामुळे काय झालं, शेतकऱ्यांच्या खिशात खुळखुळायला लागला पैसा. आणि मग उद्योगधंद्यामध्ये जो कारखान्यात जो तयार होतो माल, तोही माल जास्त खपायला लागला. आणि देशाचा GDP दर हा UPAच्या काळात NDAपेक्षाही जास्त गतीने वाढला. 8%च्याही पलीकडे तो गेला. एका टप्प्यामध्ये जवळजवळ 9% तो पोहोचला होता. ही विक्रमी जी आपली GDPमध्ये किंवा देशी उत्पादनामध्ये जी एकूण वाढ झाली ती वाढ होती. दुसरी गोष्ट अशी की शेतीच्या निर्यातीमध्ये शरद पवारांच्या काळात 6 पटीने वाढ झाली. आणि शेतीच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे काय झालं की ट्रॅक्टरची विक्री, ट्रॅक्टरचा खप 14-15% वाढला. मोटरसायकली बघा तुम्ही, धर्मेंद्र जाहिरात करायच्या मोटरसायकलींची जाहिरात, त्या मोटरसायकलींच्या खपामध्ये गावामध्ये गावामध्ये म्हणतोय खेड्यापाड्यातल्या मोटरसायकलींचा खप 2.5 पटीने वाढला. फळांचं उत्पादन, पालेभाज्यांचं उत्पादन हे दुपटीने वाढलं त्या काळामध्ये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेतीच्या निर्यातीमध्ये 6 पटीने वाढ झाली शरद पवारांच्या काळामध्ये. शरद पवारांच्या काळात काहीच झालं नाही असं जे म्हणतात त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे केवळ हेच नाही तर शरद पवारांनी काय केलं की ज्याला म्हणतो की कुक्कुटपालन म्हणजे अंडी असतील किंवा मांस किंवा ज्याला आपण फिशरीज हा उद्योग म्हणतो, त्या क्षेत्रात जी उत्पन्न होतात किंवा पशुधन म्हणतो की एकूण ज्याला म्हणतो की फळांच्या वरती प्रोसेसिंग करून जे उत्पादन असतं, या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्याच्यामधनं जास्त हाय व्हॅल्यू मिळते, जास्त ज्याला भाव मिळतात, जास्त किमती मिळतात, ज्याच्यामध्ये जास्त फायदा होतो, अशा उत्पादनांकडे शेतकऱ्यांना वळलं, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली त्या काळात. ही आकडेवारीनिशी आपल्याला सांगता येते. म्हणजे या सुधारणा म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काय केलं की एक योजना म्हणजे हवामानाचे जे अंदाज असतात शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी म्हणून, त्याचं जे एक फसल म्हणून फोरकास्टिंगचं एक मॉडेल जे आहे त्याचा वापर जास्त सुरू केला आणि त्याचा शेतकऱ्यांना
फायदा व्हायला लागला. दुसरं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोकशाही आघाडी सरकार होतं तेव्हापासूनच शरद पवारांनी त्याला चालना दिली आणि ते सुरू केलं. कंत्राटी शेतीचं मॉडेल सुरू केलं. नंतर मॉडेल APMCचा ॲक्टसुद्धा त्यांनी कृषी मंत्री होता म्हणून तयार केलेला होता. त्याच्यावरनं भारतीय जनता पक्षाने एक वेगळ्या प्रकारची टीका केली होती, तो मुद्दा सोडून द्या. पण दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बाजार भरवण्यासाठी त्यांनी एक चालना दिली. नंतर स्टोरेज आणि मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेमध्ये जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारची मदत करायला सुरुवात केली. नंतर म्हणजे शेतीमाल उत्पादक संघ, ज्याला आपण फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन म्हणतो, FPO म्हणतो ज्याला, त्यामधून म्हणजे असे संघ शेतकऱ्यांनी उत्पादक संघ हे करून त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्या संघटनामार्फत, ज्याला म्हणतो की त्यांची सौदा शक्ती वाढावी, सहकार्याने त्यांना सर्व गोष्टी म्हणजे व्हॅल्यू चेनच्या संदर्भामध्ये एक साखळी तयार करावी, संघटित शक्ती झाली की आपल्या मालाला जास्त भाव मिळावा आणि त्याखेरीज निर्यातीच्या वेळी किंवा सर्व बाबतीमध्ये आयात करताना मालाच्या आयात सगळ्या बाबतीमध्ये किंवा ज्याला आपण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला माल विकताना सगळ्या वेळी आपल्याला फायदा कसा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळेल म्हणून FPOच्या माध्यमातून त्यांनी एक त्याचा प्रयोग सुरू केला आणि तो यशस्वी पद्धतीने राबवला. नंतर इक्विटी गॅरंटी फंड स्मॉल फार्मर्स ॲग्रीमेंट, छोट्या शेतकऱ्यांच्या ॲग्रो बिझनेससाठी त्यांनी एक त्यांना भाग भांडवल देण्यासाठी आणि त्यासाठी हमी देण्यासाठी एक फंड सुरू केला. त्याचाही मोठा उपयोग झाला. या सुधारणा वेगवेगळ्या प्रकारच्या शरद पवारांच्या काळामध्ये त्यांनी सुरू केल्या. महाराष्ट्राच्या पातळीवरती आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये फलोद्यान योजना आणि त्याची रोजगार हमी योजनेशी संलग्न ती करणं हे शरद पवारांनी केलं. महाराष्ट्रामध्ये आपण बघा की बोराची लागवड, कलिंगड, द्राक्ष, डाळिंब या वेगवेगळ्या पिकांकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर, फळबागा असतील, पालेभाज्या असतील, याकडे मोठ्या प्रमाणावरती वळण्यासाठी शरद पवारांचं पायाभूत त्यांनी संपूर्ण सुधारणा त्यासाठी केल्या आणि त्यामुळे महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचं खूप कल्याण झालेलं आहे. शेतकरी शरद पवारांचा ऋणी आहे कायमस्वरूप. या त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत, पायाभूत गोष्टी केलेल्या आहेत आणि ज्यामधनं जास्त इन्कम शेतकऱ्यांना मिळेल अशाकडे शेतकऱ्यांना वळवलेलं आहे. हे नाकारून चालणार नाही आपल्याला. शरद पवारांचं शेतकरी आजही का त्यांचा ऋणी येतो त्यासाठी. आणि आज जे मनोज जरांगे पाटील हे जे मराठा आरक्षणाचं मोठं आंदोलन त्यांनी केलेलं आहे त्याचं मूळ काय आहे की बहुसंख्य जो कोरडवाहू शेतकरी आहे, पावसावरती याची अवलंबून आहे, तो शेतकरी आज नरेंद्र मोदी युगात 2014 नंतर विशेषतः, त्या अगोदर काहीच प्रॉब्लेम नव्हते असं बिलकुल नाही, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा का अधिक तापला तो यामुळे की ग्रामीण भागातनं शेतकरी जो आहे तो खचला. फक्त महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात खचला सगळ्या देशात. पण हवामान बदल असेल, अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, या सगळ्यामुळे आणि शिवाय मुख्यतः शेतीमध्ये त्याची किफायतशीर शेती होईना याचं कारण आहे ते 2014 सालानंतरची धोरणं मुख्यतः. आणि त्यामुळे मराठा आरक्षणचा प्रश्न तापण्याचं कारण काय की शेतकऱ्यांची दुर्गती वाढायला लागली आणि त्यामध्ये मराठा कम्युनिटी जी आहे, मराठा समाज आहे, तो मुख्यतः शेती उद्योगात आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे हा प्रश्न मनोज जरांगे पाटील आज जे दुःख मांडताय, तो आरक्षणाचा प्रश्न आपण नंतर घेतलाय चर्चेत, पुन्हा घेऊ, पण आता ती दुर्गती झाली. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न, त्यांना आता मराठा कुटुंबातील मुलांना मुली मिळत नाहीत, लग्न होत नाहीत, त्यांची कुटुंब जगणं कठीण झाले, शहरामध्ये त्या जायला लागले आणि दोन्ही म्हणजे ग्रामीण भागातलं आपलं कुटुंब सावरणं आणि शिवाय शहरात राहणं, शहरात तेवढ्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाहीत, अशी अतिशय दुर्गती झाली. हा भाग आपल्याला टच केला मी फक्त. पण दुसरी गोष्ट अशी की शरद पवारांचं कौतुक कोणी केले, स्वतः नरेंद्र मोदींनी पूर्वी केलं होतं, पण जेटली असं म्हणाले होते, अरुण जेटली जे दिवंगत आहेत,
काही वर्षांपूर्वी निधन झालं त्यांचं. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बारामतीत गेले आणि ते म्हणाले की देशामध्ये 100 काय आणखीन बारामती तयार व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे खरी क्रांती देशामध्ये होईल. व्यंकय्या नायडू म्हणाले की सगळ्या खासदारांनी इथे येऊन बघितलं पाहिजे की बारामतीमध्ये शेतीचे जे प्रयोग चालले, कृषी विज्ञानातले जे प्रयोग चाललेले, मी स्वतः जाऊन ते पाहिलेले आहे. हे प्रयोग बघितले पाहिजे. प्रणव मुखर्जी आपले माजी राष्ट्रपती, दिवंगत राष्ट्रपती, त्यांनीही शरद पवारांचं राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी केलेले प्रयोग, ते आणि त्यांच्या बंधूंनी, त्यांच्या सर्वांनीच, पवार कुटुंबाने बारामतीमध्ये जे प्रयोग केलेले आहेत ते सगळ्या वाखाणण्यासारखे आहेत. आणि सगळ्या खासदारांनी, नेत्यांनी जाऊन, पक्षापलीकडे जाऊन ते बघितले पाहिजेत आणि ते समजून आपापल्या मतदारसंघात राबवले पाहिजेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. हे बघा, खुद्द मनमोहन सिंग यांनी सांगितलं की UPAच्या काळामध्ये, UPA म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचं किंवा माझ्या सरकारचं, म्हणजे मनमोहन सिंग कधीही मी हे केलं, मी ते केलं, मीच केलं, फक्त बाकीच्यांनी वाटोळा केलं असं कधीही म्हणायचे नाहीत मोदींप्रमाणे. त्यांनी म्हटलं की पवारांचं कृषी मंत्री म्हणून अतिशय क्रिएटिव्ह कृषी मंत्री होते ते. पवारांनी शेतीतले अनेक प्रश्न, ग्रामीण भागातले अनेक प्रश्न मला समजावून सांगितले असं त्यांनी सांगितलं. दुसरं असं म्हणाले ते की UPAच्या यशाचं जे श्रेय आहे, महत्त्वाचं सिंहाचा जो वाटा आहे, तो शरद पवार यांनी केलेल्या कामामुळे आहे कृषी मंत्री म्हणून. हे स्वतः मनमोहन सिंगांनी स्वतः सांगितलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मनमोहन सिंग यांनी जेव्हा उदारीकरण अर्थमंत्री म्हणून घेतलं 90च्या दशकामध्ये, तेव्हा त्याचं सगळेजण टीका करत होते. त्यावेळी सर्वात प्रथम त्यांचं कौतुक केलं खुल्या मनाने ते शरद पवार यांनी कौतुक केलं त्यांचं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामीनाथन आयोग जो आहे, तो स्वामीनाथन आयोग नेमणं हे प्रथम काम हे शरद पवारांच्या सूचनेनुसार हे मनमोहन सिंगांनी केलं. ज्याच्या शिफारसी मोदीजींनी सांगितलं की आम्ही त्या राबवू, आणि जेव्हा ते म्हणजे पंतप्रधान होण्यापूर्वी सांगितलं की आम्ही ते तात्काळ राबवू, पण पंतप्रधान झाल्यानंतर संसदेमध्ये त्यांच्या सरकारने सांगितलं, मोदी सरकारने, की हे शक्य असं आम्ही म्हणलंच नाही. आधी म्हणाले ते, नंतर न्यायालयात सांगितलं ॲफिडेव्हिट करून की आम्हाला ते जमणार नाही म्हणून. मग त्यांना ठिकठिकाणी फटका बसला. अगदी गुजरातमध्ये 2018च्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात सुद्धा फटका बसला याचा. तेव्हा मग डोळे उघडले आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही तो अहवाल स्वीकारतो. तो अहवाल स्वीकारला नाही, त्याबाबत सुद्धा धूळफेक केली त्यांनी, आणि आम्हीच ते केलं म्हणून असे ढोल पिटले. पण ते बिलकुल तसं नव्हतं. अर्धवट तो अहवाल त्यांनी राबवला. दुसरी गोष्ट, भूसंपादन विधेयक, शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या पद्धतीने उद्योगपतींना ज्या फायदा असेल अशा पद्धतीने त्या आपल्याकडे भूसंपादन करायचं, त्यावर जबरदस्त टीका झाल्यानंतर ते त्यांना मागे घ्यायला लागलं विधेयक. शेतकऱ्यांच्या विरोधातलं विधेयक त्यांना मागे घ्यायला लागलं. तिसरी गोष्ट म्हणजे 3 वादग्रस्त कृषी विधेयकं त्यांनी आणली. देशभर आंदोलन पेटलं. महाराष्ट्रात तर तुम्हाला माहिती असेल, ती फडणवीसांच्या काळात आम्हीच केलं म्हणणारे फडणवीसांच्या काळात शेतकऱ्यांचा पहिला ऐतिहासिक संप झाला. हे लक्षात घ्या. मग हे किती शेतकरी विरोधी आहेत हे आपण लक्षात घ्या. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सर्वात जास्त टीका आज करता आहेत ते देवेंद्र फडणवीसांवर, आणि त्यांचे जे कोणी, मी शब्द वेगळा वापरत नाही, त्यांची भूमिका अप्रत्यक्षपणे मांडणारे जे कोणी वकील असेल, कोणी काय असेल, त्यांची जी प्यादी आहेत त्यांच्यावर टीका सर्वात जास्त मनोज जरांगे पाटील करतात. म्हणजे शेतकऱ्यांची भारतीय जनता पक्षा इतकी फसवणूक कोणी केली नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. आता दुसरी गोष्ट सांगतो आता याच्यानुसार की आता मोदींनी म्हणजे पवारसाहेबांनी काय केलं, मीच सगळं केलं असं जे म्हणतायत. आता लक्षात घ्या तुम्ही, पवार आणि मनमोहन सिंग सरकारने अन्न सुरक्षा कायदा आणला. ज्या अन्न सुरक्षा कायद्यावरती भाजप टीका करत होती, त्या अन्न सुरक्षा कायद्यामुळे गोरगरिबांना आधार मिळाला, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी की बघा, याच्यामध्ये आता अलीकडच्या काळात काय झालं,
ज्या काळामध्ये साखरेला जगात सर्वात चांगला भाव मिळत होता त्या काळात साखरेवरती निर्यात बंदी आली. कांद्यावरला चांगला भाव मिळाला, कांदा शेतकऱ्यांचा फायदा झाला असता, त्यावरती निर्यात शुल्क वाढवलं, ते जाम त्यांनी काढलं नाही. मग धनंजय मुंडे म्हणाले की आम्ही आता तिकडे जातो आहे पियुष गोयलांच्या भेटीला, त्याच्या आत आम्ही कांद्याची विक्रमी कशी खरेदी करतो, ती 1% खरेदी कांद्याची जेवढी म्हणजे कांद्याच्या एकूण उत्पादनातलं, आणि आम्ही अमुक रकमेची खरेदी करतो असं करून शेतकऱ्यांच्या डोळ्याची गुळफै करा आणि निर्यात शुल्क लावून ते काढायला नकार देऊन भाजपनी कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी म्हणजे महापूर आला पाण्याचा, पण त्यांना त्याच्याबद्दल काही वाटलं नाही. टोमॅटो शेतकऱ्यांना खूप नुकसान झालं, टोमॅटो फेकून दिले त्या लोकांनी, पण त्यांना त्याचं काही वाटलं नाही. मला आठवते की काही वर्षांपूर्वी 16-17च्या दरम्यान तुरीचे शेतकरी जे आहेत त्यात म्हणजे एकदम काय झालं की तुरीच्या शेतकरी हवालदिल झाला. मग काय केलं यांनी की आम्ही तुम्हाला हमी भाव देतो, चांगले आधार भाव देतो म्हणून सांगितलं आणि लागवड करा म्हणून सांगितलं. आणि मग सगळ्यांनी तूर घेतली. तूर घेतल्यावरती ती खरेदीच केली नाही तेवढी, आणि मग पुन्हा शेतकऱ्यांची वाट लागली. असं प्रत्येक याच्याबद्दल आयात निर्यात धोरण जे आहे त्याच्याबद्दल सातत्याने या भारतीय जनता पक्ष किंवा मोदी सरकारने सातत्याने बदल केले. आणि मग काय झालं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात झाल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाही. त्याला कोण जबाबदार आहे? मोदी सरकारच त्याला जबाबदार आहे, शरद पवार त्याला जबाबदार नाहीत. शरद पवारांच्या काळामध्ये किंवा ते कृषी मंत्री असताना एकही आत्महत्या होत नव्हती असं कोणी म्हणत नाही. शेतकऱ्यांची दुर्गती होतीच आहे. शरद जोशींनी शेतकऱ्यांचं दुःख मांडलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आत्महत्या या काळामध्ये खूप वाढलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत मोदी सरकारच्या काळामध्ये. दुसरी गोष्ट बघा की उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पण बाकीच्या ठिकाणी जर कोणी कर्जमाफी दिली तर मात्र ही एवढी संस्कृती असं मोदी म्हणतात. मी यांचा दुटप्पीपणा बघा कसा आहे. दुसरी गोष्ट आता मी सांगतो की आकडेवारीनिशी सांगतो की बघा मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांची प्रगती झाली का अधोगती झाली हे लक्षात घ्या. आता राव सरकारच्या काळामध्ये कृषी उत्पन्नात म्हणजे कृषी GDPमध्ये वाढ किती होत होती? 2.4%. आणि त्या काळात आपल्या एकूण देशाचं म्हणजे उत्पादन क्षेत्र सेवा क्षेत्र म्हणून GDPच्या मध्ये वाढ काय होती? 5.2%. वाजपेयींच्या काळात किती होती वाढ? 2.4% राव वाजपेयींच्या काळात 2.9%. आणि GDP टोटल किती होती वाढ? 6.6 सरासरी 6.6% वाढ होती. UPAच्या काळात बघा शेतकऱ्यांच्या या GDPमध्ये पवारांच्या काळात कृषी मंत्री असताना 3.7%वर गेलं, 3.7% ना. आणि तेव्हा एकूण GDP वाढ 7.9% होती सरासरी. म्हणजे पवारांच्या काळामध्ये GDPमध्ये वाढ झाली वाजपेयींच्या काळापेक्षा, अगदी राव सरकारच्या पेक्षा. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि पवारांनी काय केलं म्हणून हे म्हणतात त्या काळात GDPमध्ये वाढ झाली हे लक्षात घ्या. मोदींच्या काळात पहिल्या 4 वर्षात हा जो GDP शेतीचा 1.9% वरती एकदम खाली आला. मग मोदी तुम्ही काय केलं, मोदीजी तुम्ही काय केलं हे लक्षात घ्या ना. तुम्हाला लोक विचारलं जा पाहिजेचा. आणि त्या काळात एकूण GDP म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सेवा क्षेत्र म्हणून सगळा GDP 7.2% होता. पण 1.2%च्या खाली खड्ड्यात गेला GDP मोदींच्याच काळात पहिल्या 4 वर्षात हे लक्षात घ्या. त्यानंतरच्या काळामध्ये तो जरी थोडा तो पुढे शेतीचा याच्यामध्ये मोदींच्या काळात थोडासा वाढला असला तरी मग पुन्हा खाली आला. आणि यांनी काय केलं की जो आधारभाव जो बेस इयर असतं त्यामध्ये बेस इयरमध्ये म्हणजे एखाद्या वर्षात एकदम काय म्हणते GDP खाली गेला शेतीचा, आणि दुसऱ्या वर्षी त्यात थोडी जरी वाढ झाली तरी ती एकदम मोठी दिसते. त्यामुळे तशा प्रकारची धूळफेक मोदींनी सातत्याने केली हे आपण लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांनी जर काहीच केलं नसेल तर कृषी व्यापार म्हणजे आयात निर्यातीमध्ये $3.6 अब्ज वरून
2013-14 25 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळजवळ 7 पटीने वाढ झाला कृषी व्यापार. आयात निर्यात व्यापार शरद पवारांच्या काळात हा आयात निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे राजकीय फक्त बोलत नाही मी, की गव्हाचं उत्पादन आपण घेतलं. एकदा काय म्हणाले, युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा आम्ही काही काळजी करू नका, आम्ही जगाला निर्यात करू गहू, आणि निर्यातच बंद केली त्यांनी ताबडतोब काही दिवसातच. म्हणजे फेकाफेक करणं आणि नुसतं छाती पुढे करून सांगणं, तुम्हाला काही माहिती आहे का काय अवस्था आहे ती. आणि आज अशी अवस्था आहे की आपला गव्हाचा साठा असेल, म्हणजे एक तर तुम्हाला सांगतो की गहू आणि तांदूळाचं गव्हाचं उत्पादन जे आहे आणि तांदूळाचं उत्पादन याच्या आता काय झाले की ते जवळजवळ सारखं झालेलं आहे. त्यापैकी अगोदरची परिस्थिती वेगळी होती. म्हणजे अगोदरची परिस्थिती अशी होती की एक उत्पादन गहू आणि तांदूळापैकी बघा की आपल्याकडे 1970 काय होती की गव्हाची मागणी होती 220 लाख टन आणि तांदळाची 415 लाख टन. तुम्हाला माहिती आहे की दक्षिणेमध्ये भात खातात आणि उत्तरेमध्ये गहू. पण आता अशी स्थिती झालेली आहे की बघा अगोदर काय म्हणजे जवळजवळ दोन्हींचं उत्पादन हे जवळजवळ दोघांच्या उत्पादनाची स्थिती जवळजवळ सारखी झाली. आणि गेल्या वर्षी 190 लाख टन गहू होता आपल्याकडे साठा. त्याच्या अगोदर 273 लाख टन गव्हाचा साठा होता. आता यावर्षी एप्रिलमध्ये नवं पीक येण्यापूर्वी गहू आपल्याकडे साठा किती आहे, फक्त 83 लाख टन साठा. तर लोकसंख्या वाढते, नंतर बेकरी प्रॉडक्ट्स खाण्याचं प्रमाण वाढते, त्यामुळे गहू आपल्याला कमी पडायला लागलेले आता. बाहेर लोक खात आहेत हॉटेलमध्ये, आणि त्यामुळे काय झाले आता गेल्या 4 वर्षामध्ये आपल्याला गव्हाचा साठा कमी पडतोय. आता धान्य आपल्या गोडाऊन्समध्ये विशेषतः गव्हाचा साठा असतो, तांदूळाचा, तो धान्याचा साठा पूर्वी खूप असायचा गरजेपेक्षा, पण आता तो साठा कमी कमी होत चालला आहे. अशावेळी आपली जी आपण सेल्फ सपोर्टिंग नेशन होतं, अन्न स्वयंपूर्णता होती, ती कदाचित तशी राहू शकणार नाही. आणि मग परदेशातून धान्य आयात करावं लागेल. म्हणजे जर शेतीची अशी दुर्गती मोदींच्या काळात आणखीन वाढत गेली, शेतकऱ्यांची हालाकी वाढत गेली, शेतकऱ्यांवरचा अन्याय, त्यांची फसवणूक वाढत गेली, तर उद्या आपल्याला परदेशातून अन्नधान्य आणायला लागेल. आणि परदेशामध्ये अन्नधान्याचे भाव जास्त झाले तर त्याचा फटका इथल्या लोकांना, गोरगरीब लोकांना, केवळ शहरातल्या नाही, शेतकऱ्यांना सुद्धा घ्यायला लागतं ना, खरेदी करायला लागतात अनेक गोष्टी. शेतकरी काही सगळी धान्य पिकवत नाही. एखादा गहू घेतो, मग त्याला तांदूळ बाजारातनं घ्यायला लागतो. त्याची हाल होतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या काळामध्ये आपण बघितलं, मी म्हटलं त्याप्रमाणे की कुठलंही तुम्ही घ्या, तूर, उडीद, डाळी, या मोदी सरकारने त्याचं आयात शुल्क रद्द केलं. आणि मग काय झालं, त्याची आयात झाल्यामुळे ती उत्पादनं घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांची वाट लागली. सोयाबीन, सूर्यफूल तेल, त्याचं आयात शुल्क वाढलं. या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आयात किंवा निर्यातीवरती नियंत्रण आणलेली वेगळी. मध्ये काय झालं की तुकडा, जो तांदूळाचा तुकडा असतो, त्याच्यावरती निर्बंध लागले. तांदूळाच्या निर्यातीवरती जी बंदी आणली. सगळ्या गोष्टीबाबत यांनी वेगवेगळ्या प्रकारची बंधनं आणलेली आहेत. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत. यांचे काय आहे की शहरातला जो मध्यमवर्ग आहे त्याचे चोचले किंवा त्याचे लाड पुरवण्यासाठी म्हणून थोडे जरी भाव वाढले, बोंबाबोंब झाली वर्तमानपत्रातनं की शहरातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. आता गृहिणींचं काय होणार की लगेच कांद्याची आयात करायची किंवा कांद्याच्या निर्यातीवरती शुल्क आणायचं, किंवा थोडी जरी महागाई झाली की लगेच बाहेर देशातनं गहू आणायचा, तूर आणायचा, मूग आणायचा, कापूस आणायचा, काही. या सगळ्या शेतकऱ्यांची वाट लावण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे.
तुम्ही काय केलेलं आहे असं जर विचारलं तर मी आकडेवारीनुसार तुम्हाला सांगितलेलं आहे की मोदी सरकारच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। या सर्व गोष्टी म्हणजे पुन्हा थोडक्यात सांगतो की शेतीमालाच्या आयात निर्यातीवरती अनावश्यक बंधनं लावून मोजक्या वर्गाचे शहरातल्या लोकांचे लाड करणं आणि शेतकऱ्यांच्या हलाखीत भर टाकणं, म्हणजे अनेक गोष्टींची आयात करून इथल्या भाव पाडणं, यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं। ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांगले भाव मिळणार असतात शेतकऱ्यांना, तेव्हा निर्यात शुल्क लावायचं किंवा निर्यातीला बंदी आणायची किंवा एखादा विशिष्ट कोटा ठेवून द्यायचा। या गोष्टी या सरकारने विशेष केल्या आहेत। मोदी सरकारनेच शेतकऱ्यांचं वाट लावली आहे, पूर्णपणे त्यांचे 12 वाजवलेले आहेत या सरकारने। आणि तुम्हाला शरद पवारांवरती टीका करण्याचा अजिबात अधिकार नाही। शरद पवारांना सर्व गोष्टी करता आल्या का कृषी मंत्र्यांच्या काळात? त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्याची सगळं घरं सोन्याची कौलं लागली होती का असं मी अजिबात म्हणत नाही, पण शरद पवारांनी शेतीमध्ये पूर्ण लक्ष घातलं। शेतीच्या तज्ज्ञांशी, मग ते अशोक गुलाटी असतील, स्वामीनाथन असतील, अनेक तज्ज्ञांना ते भेटत असत, समजून घेत असत विषय, वैज्ञानिकांना भेटत असत। शेतकऱ्यांची उत्पादकता, हेक्टरी उत्पादकता त्यांच्या काळात वाढली, निर्यात वाढली आणि शेतकऱ्यांचं तुलनेने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली। देशात जे कृषी मंत्री झालेत आत्तापर्यंत, सी सुब्रमण्यम असतील, पंजाबराव देशमुख, त्याप्रमाणे शरद पवार यांची शेती क्षेत्रातली कामगिरी नेत्रदीपक आहे। अशा शरद पवारांना केवळ तुमच्या संकुचित आणि विषारी राजकारणासाठी नावं ठेवणं, त्यांना टार्गेट करणं हे अतिशय वाईट आहे। ताबडतोब महाराष्ट्रात आता निवडणुका नाही आहेत, निवडणुकांच्या काळात तुम्हाला काय राजकीय विधानं करायची ते करा, पण त्यामुळे वास्तवावरती काही पडदा पडू शकत नाही। शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नाही, देशातल्या शेतकऱ्यांना शरद पवार म्हणजे काय आहे हे माहिती आहे। त्यामुळे शरद पवारांच्या राजकारणावर तुम्हाला काय पॉलिटिकल टीका करायची ते करा, पण कृषी मंत्री म्हणून त्यांची कामगिरी उत्तम आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी शेती क्षेत्रामध्येच नव्हे, उद्योग क्षेत्रामध्ये अनेक चांगल्या सुधारणा केल्या आहेत, अनेक गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनी। म्हणजे रोजगाराच्या क्षेत्रात, उद्योग क्षेत्रामध्ये, मुंबईच्या विकासामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी शरद पवारांनी केलेल्या आहेत, त्या सांगण्याची ही वेळ नाही। पण शरद पवार तुम्हाला एवढे का खुपतात, एवढे तुमच्या डोळ्यात का खुपतात, याचं कारण मला लक्षात आलं की शरद पवारांचा ठसा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांवरती, शेतमजुरांवरती जो त्यांच्या कामगिरीचा ठसा आहे तो जाम पुसता येत नाही आहे। म्हणून त्यांचं नाव खराब करणं, त्यांची प्रतिमा खराब करणं हे चालू आहे। पण त्यामुळे शरद पवार यांची उंची किंवा त्यांची प्रतिमा अधिकच उंचावेल। जेवढी तुम्ही त्यांना लाखोली व्हाल, मग ते सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील किंवा हे गुणरत्न सदावर्ते असतील, वाटेल ती जे तेवढे टीका करतील तेवढं शरद पवार यांचं नाव उजळून निघणार आहे। कारण शरद पवार सभ्य आणि सुसंस्कृत राजकारण करतात, त्यांच्यावर टीका तुम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने करा, पण असत्य विधानं जर केली तर लोक तुम्हालाच नावं ठेवतील। मोदीजी तुमचा शिष्य जो आहे, मोदीजी तुम्ही त्यांचं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे। शिष्यानी गुरुदक्षिणा द्यायची असते। महाराष्ट्रात येऊन तुम्ही तुमच्या गुरुला कोणती दक्षिणा दिली आहे? ही दक्षिणा जी दिली आहे तुम्ही तथाकथित टीकेची दक्षिणा, ही लोकांना पसंत पडणार नाही, हे लक्षात ठेवा। आता मी इथेच थांबतो, पण हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा। जे तुम्ही प्रतिक्रिया नेहमी व्यक्त करता त्याच्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। नमस्कार।